नमस्कार फ्रेंड्स, मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। बाळूमामांच्या नावाने चांग भलं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। मामा म्हणत असतात, चंडप्पा तुझ्या दारामध्ये आलेली माणसं माझी हायती, स्वतःसाठी काही मागायला आलेली नाहीत। अशी वेळ माझ्या भक्तांवरती कधी आलेली नाही आणि इथून पुढे येणार बी नाही। ही संधी आहे, तुला चांगलं वाग, नाहीतर परत अशी येईल तू मला हुडकशील पण म्या सापडायचो नाही। तर इकडे नाना आता म्हणत असतो, सांगितलं नव त्यासनी। चंडप्पाचा माणूस म्हणत असतो, होय। त्यावर रंगा म्हणत असतो, काय म्हटलं मग ती? होय म्हणलं नव ते। चंडप्पाचा माणूस म्हणत असतो, मालक पूजा करत बसला आहे, ती वेळ लागल त्यासनी बाहेर यायला। त्यावर नाना म्हणत असतो, ठीक आहे, लागू दे वेळ, आम्ही थांबतो इथंच। त्यावर चंडप्पाचा माणूस म्हणत असतो, काय वेळ लागू दे, त्यांचं सांगता येत नाही ते कवा बाहेर येतील, ते बघा आता तुम्हीच ते। नाना आणि रंगा ही चंडप्पाची वाट पाहत बाहेर बसलेली असतात। नाना म्हणत असतो, अरे बाबा जा की आता, खूप उशीर झालाय बघ। इकडे मामा तळ्यावर असतात। मामा म्हणत असतात, तो रंगा आणि नाना आला नाही अजून। बापू म्हणत असतात, तेच समजेना झालंय कुठं थांबले आहेत ते, आता पातूर ते यायला पाहिजे होतं। आता इकडे चंडप्पा ही त्याची काळी जादू करत असतात। इकडे सुमन ही कुंदाला सांगत असते, मामांची माणसं आली होती वाटतं वाड्यावर। कुंदा सुमनला म्हणत असते, काय सांगते? त्यावर सुमन म्हणत असते, होय, पण गेली ती माघारी। त्यावर आता कुंदा म्हणत असते, मग थांबवायची का नाही ग ती? सुमन म्हणत असते, अहो ताई, मला बी आता समजलं, कवा धरणं वाटतं थांबली होती इकडच। आता कुंदा म्हणत असते, काय काम होतं का? त्यावर सुमन म्हणत असते, होय, भाऊजीसनी भेटायचं होतं त्यासनी, पर भाऊजी काही भेटलं नाहीत। कुंदा म्हणत असते, असंच हाय ह्यांचं, मामांची माणसं एवढ्या लांबने आली होती, त्यासनी भेटायचं तरी नव्हं। सुमन म्हणत असते, त्यासनी आधी थांबायला लावलं आणि नंतर हकलून लावलं। कुंदा म्हणत असते, काय म्हणावे ह्यासनी, कधी सुधारतील काय माहीत। सुमन म्हणत असते, मामांची माणसं आली म्हणल्यावर मामाच आपल्या दारात आला आहे ती, हे त्यासनी कुणी सांगायचं? त्यांना भेटायचंच नव्हतं तर त्यासनी थांबायलाच लावायचं नव्हतं। अहो, त्यांनी लई वेळ वाट बघितली आणि परतच्याला भेटायला वेळ नाही म्हणून सांगितलं। कुंदा म्हणत असते, पण आपल्याला कसं काय समजलं नाही की मामांची माणसं आली होती ती? सुमन म्हणत असते, आपल्याला कुणी सांगितलं नाही तर आपल्याला कसं काय समजणार ते? मी उगाच कामाकामी बाहेर गेले होते म्हणून मला समजलं। कुंदा म्हणत असते, पर मला एक समजत नाही, तिकडे तळावर तसं सुरू असताना आपल्या घरामध्ये असं कसं काय? पर त्यांना माणुसकी बी नाही, मामांचं तुम्हाला काम करायचं नव्हतं तर त्यासनी भेटायचं तरी नव्हं, काय वाटलं असेल त्यासनी? बर, इथं आल्यावर पाणी पिन प्यायला दिलं नसेल त्यासनी कुणी। इकडे आता रंगा आणि नाना हे तळावरती आलेले असतात। इकडे बापू म्हणत असतात, एवढा वेळ असतो वीर, किती वाट बघत होती तुमची। नाना म्हणत असतो, अरे बाबा काय सांगू आणि कसं सांगू तुला। बापू म्हणत असतो, काय काम सांगितलं ना की दरवेळेला तसंच असतं तुमचं, तरी म्या म्हटलं होतं कशाला जाताय त्या चंडप्पाकडं। दुर्गप्पा म्हणत असतो, म्हणजे तुम्ही दादाकडे गेलता व्हे, काय म्हणला त्यो, भेटलास की नाही? रंगा म्हणत असतो, अहो ते चंडप्पा भेटलाच नाही बघा। बापू म्हणत असतो, अरे सांगतोस काय? रंगा म्हणत असतो, होय, त्याचीच वाट बघत बसलो होतो तिथं, म्हणलं आत्ताच्याला येईल नंतरच्याला येईल, पण कशाचं काय, त्याला न भेटताच माघारी यायला लागलं बघा। नाना म्हणत असतात, होय की, आम्हाला असं वाटलं होतं त्याला सांगावं मेंढ्यासनी बरं करायला। बापू म्हणत असतो, आता अवघडच झालं की, कुठं गेला होता केव्हा आता? दुर्गप्पा म्हणत असतो, अरे मी ज्या वेळेला आलो होतो त्यावेळेला घरलाच होता दादा। बापू म्हणत असतो, मग काय म्हणायचं ह्याला, असं नसल का त्याला भेटायचंच नसल आपल्याला? मामा म्हणत असतात, अरे काहीतरी काम करत असेल त्यो, कामं असतात ना त्याच्या मागं लई, रिकामा असतो व्हय त्यो, आणि भेटला तरी असता तर त्यो काय म्हणला असता ते चांगलंच ठाव आहे मला। तर इकडं चंडप्पा म्हणत असतो, चिमाजी काय सांगितलं होतं तुला, माझ्याकडंच नाक घासत येतील। चिमाजी म्हणत असतो, होय मालक, तसंच झालं, मामांची एवढी मेंढरं मरायला लागल्यात पण ती इथनं जायचं नावच घेणार, आता कवा जात्याल कुणास ठाव। चंडप्पा म्हणत असतो, मला बी तेच समजना झालंय, मी एवढं केलं तरी मामा इथनं जात का नाहीत? चिमाजी म्हणत असतो, मालक, मला बी तेच वाटतंय, तुम्ही जरा याचा विचार केला पाहिजे, मामांच्या डोक्यात नक्की काय आहे ते।
त्यांच्या डोक्यात काही ना काही शिजत असणार. इकडे सुमन बोलत असते, माझी बी खूप इच्छा आहे जायची, पण घरात काय आहे हे मला माहित आहे. कुंदा म्हणत असते, म्या बी सांगून सांगून थकले आहे यासनी. मला मामांच्या तळावर जायचं आहे, पण कशाचं काय? इथं जीव जाईल माझा, पण ते काय मला तळावर जाऊन द्यायचं नाहीत. सुमन म्हणत असते, क्यावताई तुम्ही असं का बोलताय? वेळ आल्यावर आपण जाऊ तळावरती. कुंदा म्हणत असते, कुणास ठाऊक माझ्या नशिबात हाय की नाही मामांचं दर्शन. तितक्यातच गीता तिथे येते आणि गीता कुंदाला म्हणत असते, आई मामांच्या तळावरती गावातली समधी लोक चाललेली आहेत, आपण पण जायचं का? इकडे मामांकडे गावातले सगळे गावकरी आलेले असतात आणि मामा म्हणत असतात की गावातल्या सगळ्यांना मला यातून मोकळं करायचं आहे. शिरपा म्हणत असतो, मामा पण आमची काळजी करता करता इथं रोज मेंढरं मरायला लागलीत नवं. गोदा म्हणत असते, मामा तुम्ही आमच्यासाठी देव हायसा. त्या दिवशी सिद्धनाथ आप्पांनी कौल देऊन सुद्धा तुम्ही आमच्या गावात आलात. आम्ही हात जोडतो, तुम्ही इथनं जावा, म्हणजे मेंढरं तरी वाचत्याल. दामू म्हणत असतो, मामा खरंच हाय, आमची काळजी करू नका. आतापर्यंत त्या चंडप्पासाठी आपण लय भोगला हाय आणि या पुढं बी भोगू, आमासनी सवय हाय त्याची. पर तुम्ही इथनं जावा. मामा म्हणत असतात, नाही, माझं गुरु हायती मुळे बाबा, त्यांनी मला सांगितलं हाय, ते माझ्या पाठीशी बे हायती. त्यांनी मला सांगितलं होतं मी इथं आल्यावरती माझ्या शक्त्या कमी होणार, हे मला ठाव बी होतं. तरी बी मी इकडं आलो, तुम्हाला असं वाऱ्यावर सोडून जायचो नाही. बापू म्हणत असतो, मग मामा तुम्ही करणार तरी काय हाय? मामा म्हणत असतात, काहीतरी मार्ग निघलच की. आणि मामा आता ध्यानाला बसतात. इकडे कुंदा म्हणत असते, भाऊजी तळावरती गेला आहेत आणि ते घरी आल्यावरती हे ओरडून ती मजे झालं. सुमन म्हणत असते, पण ताई तुम्हाला सांगू का, भाऊजी जरा अतिच करायला लागल्यात. कुंदा म्हणत असते, तिथंच अडकलंय सगळं, कुणाचंच काही ऐकत नाहीत, एवढीशी गोष्ट मोठी करून सांगतात. सुमन म्हणत असते, पण ताई असं कोण सांगतं का, मामांची किती मेंढरं मेली म्हणून. कुंदा म्हणत असते, अगं मला पण खूप वाईट वाटलं. इकडे आता तळ्यावर सगळे जण जमलेले असतात. पुन्हा बापू म्हणत असतात की मामा आता उघडच होऊन बसणार आहे. हा दुर्गप्पा तर घरी गेला तर तो चंडप्पा त्याला घरातच घेणार नाही. मामा म्हणत असतात, दुर्गप्पा तुला जायचंय ना घरला? त्यावर दुर्गप्पा म्हणत असतो, होय मामा. अरे जा की, वाट कसली बघतो या? त्यावर दुर्गप्पा म्हणत असतो, पण मामा कसा जाऊ काही समजना झालंय. दादाला सांगायचं आहे ना मेंढ्या किती मेल्या म्हणून. असेच मालिकेंचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.